वरती आहे त्याच्यामुळे मी मध्ये जात नाही. तर आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाचे थेंब सुद्धा दगडासारखे लागतात इथं. आम्ही इथून पुढं क्रॉस झालो आणि वरतून एक दरड कोसळली मगाशी. या दरवाजाच्या वरती एक शिल्प कोरलेलं आहे. हे कोणत्या राजवटीचं आहे या संदर्भात आम्ही असं ग्राह्य धरलं होतं की गड तिथंच संपलाय, पण ही जी वाट आहे या वाटेने बाहेर निघल्यास इथं आपल्याला तटबंदीचा उर्वरित भाग दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. Habibi, come to Sahyadri. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे सह्याद्रीच्या या खाणीमध्ये असलेला एक गड, एक दुर्ग म्हणजेच किल्ले सरसगड. सरसगड हा रायगड जिल्ह्यातील पाली या गावात येतो. गडाचा बेस विलेज म्हणजेच पाली गाव आहे. इथे मागं झाडाजवळ बाईक पार्क वगैरे करून आता आपण ट्रेकला सुरुवात करतो आहे. पाली म्हणजेच अष्टविनायकांपैकी एक असलेलं बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे या पाली गावातच आहे आणि ह्याच बल्लाळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच किल्ले सरसगड आहे. आपण या दिशेला बाईक पार्क केल्यात. माझ्या मागची जी वाट आहे ही वाट मुख्य रस्त्यापासून आपल्याला मध्ये घेऊन येते. इथून आपला ट्रेक सुरू झाला आहे. इथं मागं जिथं बाईक पार्क केली तिथं 4-5 घरं होते आणि तिथून या पाऊल वाटेने पुढं आल्यावरती मागच्या बाजूला जो सुळका दिसतोय तो सुळका म्हणजेच दुर्ग सरसगड. आणि इथे जागोजागी सरसगडला जाण्यासाठी बोर्ड लावलेले आहेत. आता ही पायवाट जी आहे ही पायवाट असा वेढा मारून समोरच्या पठारावरून आपल्याला वरती गडावरती घेऊन जाईल ही वाट. माझ्यासोबत आज आकाश, इस आदमी को आप पहचानते हो, सिद्धेश दादा आणि हा मुंगळा जो आपल्यासोबत लास्ट ट्रेकला पण होता. रेनकोट घालून ट्रेक सुरू केला होता, पण आता जी गरमी होती आता रेनकोट काढायची वेळ आली. आम्हाला वाटलं पावसाचे दिवस आहेत, रेनकोट घालून ट्रेक करू, पाऊस वगैरे येईल. थोड्या पायऱ्या चढल्यावरतीच घामाघूम झालं. अभी मजा आहे का ट्रेक करणे को. सरसगडाची उंची सुमारे 3,500 ते 4,000 फूट आहे समुद्रसपाटीपासून आणि या गडाची चढाई श्रेणी ही मध्यम आहे. सध्याला पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ही मध्यम पण आम्हाला कठीण वाटते, कारण सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे इथं पूर्ण शेवाळ वगैरे झालं आहे या खडकावरती. आणि ही अशी निमुळती वाट जी की या ट्रेकला आणखी डिफिकल्ट बनवते. कसा डोक्याला हात लावतोय, कारण समोरची वाटच तशी आहे. ट्रेक खरं थ्रिल अनुभवणार आहे आपण, कारण या सुळक्यावरून चढून नंतर त्या गॅपमधून त्या सुळक्यावरती जायचं आहे. आज आपल्याला सुळका खेळायचं आहे. जसं मी म्हटलं होतं की आपल्याला या पावसाला जास्त सामोरं जायचं आहे. आता या मागच्या पठारावरती थोडा रेस्ट करावं म्हटलं तर आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाचे थेंब सुद्धा दगडासारखे लागतात इथं, त्याच्यामुळं
आता आपली कठीणाई वाढणार आहे, कारण या दगडावरती, या खडकावरती जो शेवाळ आलाय याच्यामुळं ट्रेक करायला आणखी अडचण चालली आहे. बघता बघता सगळीकडे दुःखच दुःख पसरलंय. सरसगडाचा हा माथा दिसायला जरी सोपा असला तरी सुद्धा या उघड्या असलेल्या भागावरती खूप जोराची हवा येते आणि आम्ही ऐन मान्सूनमध्ये हा ट्रेक करत असल्यामुळं आम्हाला तर ह्या गोष्टींनी खूप अडचणीत टाकलं होतं, कारण वेळोवेळी येणारा हा जोराचा पाऊस आणि हवा आमच्या ट्रेकमध्ये आणखी डिफिकल्टी वाढवत होती. पण खरंच हा थ्रिल अनुभवताना आम्हाला खूप आनंद होत होता. एवढ्या जोराची हवा असल्या कारणानं माझा आवाजही माईकपर्यंत पोचत नव्हता. यावरून आपण अंदाजा लावू शकता की आम्ही कशा परिस्थितीमध्ये हा ट्रेक करत असतो. जर आजच्या काळात एवढ्या सोयी उपलब्ध असूनही आम्हाला जर एवढ्या अडचणी येत असतील, तर त्या काळात रात्रीच्या अंधारात आपले मावळे आपले दुर्ग कसे राखत असतील या गोष्टीचा विचार केला तरी अंगावरती काटा येतो. आता जरा ट्रेल करायचं आहे. इथपर्यंतची वाट तर सोपी होती, पण आता खरंच ट्रेल सुरू होणार आहे. इथून पुढची वाट दगडात कोरलेली आहे आणि यात हवा पण सुटलेली आहे. आता या कातळ कोरीव पायऱ्यांपासून पुढं आलोय आणि इथंच या कातळात कोरलेली ही गुहा आहे. आता या कातळ कोरीव गुहेमध्ये चाललोय. हिची उंची जास्तीत जास्त 3 ते 4 फूट आहे, म्हणजे इथं सरळ उभं पण राहता येत नाही आणि याच्यामध्ये वटवागळांचा पूर्ण स्मेल येतोय. मोबाईल दे ना, फ्लॅश दे, फ्लॅश फ्लॅश फ्लॅश. एवढीशी गुफा, याच्यात या डॉगेसची पण मरमर. मोबाईल दे ना, फेक नको रे, फेक फेक. ठीक है, अभी इस गुहा में जाने का अगर टाइम है तो हम थांब रे. तुझं काय बाबा, तू कशाला मरमर करतोय? माग सरक, माग बस खाली. अरे कुत्री, सॉरी. फसलोय अक्षरशः ह्या गुहेत. या कातळात कोरलेल्या गुहेमध्ये मी आलोय. आतमध्ये जास्तीत जास्त 7 ते 8 फूट रुंद आहे ही, म्हणजे आतमध्ये यायला, आणि गुडघ्यावर बसता येईल एवढीच जागा आहे या गुफेमध्ये येण्यासाठी. आकाश पण माझ्यासोबत आलाय. मला आधी रिस्क वाटत होती आतमध्ये, पण खरंच इथं 20 माणसं तरी झोपतील एवढी जागा आहे या गुहेमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे त्या भिंतीवरती जय हनुमान लिहिलेलं आहे आणि इथे कदाचित पुरातन काळामध्ये इथं लोक विसाव्यासाठी थांबत असतील. त्याच प्रकारची हिची बांधणी केलेली आहे, किंवा पाणी पण असू शकतं या ठिकाणी. सध्या स्थितीला हे भुयार पूर्ण कोरडं पडलेलं आहे. कदाचित त्यात पाणी साठाही असावा त्या काळी, आता काही माहिती नाही त्याबद्दल. पण ठीक आहे, हे ठिकाण पण आपण एक्सप्लोर केलंय. बापरे बाप, ओलागड झालोय आतमध्ये. गुफा पाहून झाली. आता या कातळ कोरीव पायऱ्यातून आता वरती चाललोय. या खडकालाच कोरून या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि
या दुसऱ्या बाजूला पकडायलाही काही नाही आहे. आणि इथं हवा एवढी चालू आहे की काठावरून चाललो तर सहज हवेच्या जोकांनी सहज खाली चालल्या जाईल. इथं चोपडं आहे रे जरा. या मुख्य कातळात कोरलेल्या पायऱ्यांमधून पुढे आलोय आपण. पहिला दरवाजा, मुख्य दरवाजा म्हणजेच पाली दरवाजा. आणि याच पाली दरवाजातून पुढे आल्यावरती इथं सुरक्षा चौकी वगैरे कोरलेली आहे. म्हणजेच त्या काळामध्ये पहारेकऱ्यांसाठी असलेली ही खोली. आणि ह्या दोन्ही बाजूने असलेल्या कातळातून या मोठ्या मोठ्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. याच कातळात कोरलेल्या पायऱ्यांपासून पुढे आल्यावरती आपल्याला या गडाचे 2 भाग दिसतात. इथे पुढे आल्यावरतीच या पाली दरवाजा आणि आपण ज्या पायऱ्यांनी वरती आलोय त्याचा नजारा दिसतो. इथं झेंडा बुरुज आहे जो की पडक्या अवस्थेत आहे. याची तटबंदी आपल्याला खालून दिसते. या झेंडा बुरुजावरून खालचा जो काय आपण ट्रेक केला आहे कातळकोरी पायऱ्यांमधून तो ट्रेक आपल्याला नजरेस पडतो. आणि समोरच गडाचा डाव्या बाजूचा सुळका, त्या सुळक्यावरती आपल्याला जायचं आहे. याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहे. इथेच समोर हे पाण्याचं टाकं आहे जे की गच्च भरलेलं आहे. पाण्याचे टाके क्रमांक 10 आहे. आता गडावरती एकूण किती टाके आहेत याचा अंदाजा नाही आहे. ज्यावेळी आपण वरती जाऊ तेव्हा ते लक्षात येईल. पण असं हे मोठं पाण्याचं टाकं आहे जे की सध्याच्या परिस्थितीत पूर्ण भरलेलं आहे. अतिपावसामुळं या गडावरती गवत भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळं गडावरच्या ज्या वास्तू आहेत ते बोर्डसुद्धा एकदम ह्या गवतामध्ये झाकल्या गेलेत. कारण या पाण्याच्या टाक्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला इथं पुरातन वाड्याचे अवशेष म्हणून बोर्ड लावलेला आहे. आता हे अवशेष पूर्ण या गवतामध्ये झाकल्या गेलेत. गवत माझ्या डोक्याच्या वरती आहे त्याच्यामुळे मी मध्ये जात नाही. कारण नको ते उद्योग करायला नाही पाहिजे. या कातळकोरीव पायऱ्यांपासूनच पुढं आल्यावरती इथं बालेकिल्ल्याकडे जाण्याची वाट आहे. आणि या बालेकिल्ल्याकडे जाण्याच्या वाटेच्या इथेच थोडक्यात माहिती लिहिलेली गडाबद्दल ती मी तुम्हाला वाचून सांगतो. कागदोपत्री सरसगडाचा पहिला उल्लेख बहामनी राज्याच्या इतिहासात येतो. 1482 ते 83 साली मलिक नायबचा मुलगा अहमद याने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख बुरहान मासिर या फ्रान्सी ग्रंथात येतो. 1635 मध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांचा जो तह झाला होता, माऊली तह, या तहानुसार सरसगड किल्ला हा आदिलशाहीमध्ये सामील झाला होता. त्यानंतर तारखेचा तर उल्लेख नाही आहे या ठिकाणी, पण 1658च्या आसपास किल्ले सरसगड हा स्वराज्यामध्ये सामील झाला होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्यावेळी गडाची डागडुजी आणि ह्या गोष्टींसाठी एक GR काढला जायचा सोप्या भाषेत, तर त्यावेळेला 2000 होन एवढी किंमत या गडासाठी दिली होती की त्याची डागडुजी व्हावी. 2000 होन ह्या गडाच्या डागडुजीसाठी खर्च व्हावा अशी एक उल्लेख म्हणून एक कागदपत्र सापडला होता. त्यानुसार एक सांगतोय मी. आणि औरंगजेबाने ऑगस्ट 1688 साली ज्यावेळी मुघलांच्या ताब्यात हा गड गेला त्यावेळी काही काळ म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड काही काळ जिंजीकर म्हणजे सिद्धी जो होता त्याच्या ताब्यात गेला होता. 13 मे 1729 मध्ये कान्होजी आंग्रे यांनी हा गड जिंकून घेतला होता असा काही या मागं असलेल्या बोर्डवरती उल्लेख आहे. म्हणजे या गडाबद्दलचा थोडक्यात इतिहास इथं सांगितला आहे. जवळजवळ 450 ते 500 वर्ष जुना इतिहास तरी आपल्याला इथं दिसून आला. पण हा गड गॅरंटीने मला असं वाटतं हा गड जवळजवळ 1200 ते 1300च्या काळामध्ये बांधला गेला असावा म्हणजे कोरल्या गेला असावा. कारण सुळका हा आधीपासून होता पण त्याला आकार देणं हा त्या काळात सुरू झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज. आता गडाच्या दक्षिण बुरुजाकडे आपण चाललोय जो की घनदाट अशा गवताने व्यापलेला आहे. आम्ही या दक्षिण बुरुजापासून वर तर आलोय पण या दक्षिण बुरुजाच्या खालून पण एक तटबंदी आहे. पण त्या तटबंदीला जायचा रस्ता आम्हाला सापडत नाही आहे. बऱ्याच वेळापासून शोधतोय पण नको म्हटलं रिस्क घ्यायला कारण आपल्याला पुढं बालेकिल्ला पण गाठायचा आहे. दक्षिण बुरुजाची जी तटबंदी वरच्या दिशेला येते त्याच तटबंदीच्या भागामध्ये कोरलेलं आहे एक शौचालय जे की
अजूनही शाबूत पद्धतीत आहे. ही तटबंदी शाबूत आहे म्हणून ते शौचालय पण शाबूत आहे. हे सगळे ऐतिहासिक वारसा जपलेले ठिकाण आहेत खरं. दक्षिण बुरुजापासून आता पुढे आपण येऊन पोहोचलोय मुख्य सुळक्याच्या खाली. आणि या सुळक्यामध्ये इथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत. हे जे पाण्याचं टाकं आहे, पाण्याचं टाकं क्रमांक 2, याच्यामध्ये आता चाललोय आपण. कारण याच्यामध्ये इथे थोडी भिंत आहे आणि त्या भिंतीच्या तिथेही थोडा भाग पडलेला आहे ज्याच्यातून पुढची पूर्ण गुहा दिसते. आपण तिकडे जाऊया. पहिले मला इथून सावकाश उतरून घेऊ द्या. उतरलोय. या गुहेमध्ये तर आलोय, पण इथून खाली उतरायला एकदम छोटीशी जागा आहे आणि ही गुहा पण बरीच मोठी आहे. याच्यामध्ये खांब वगैरे कोरलेले आहेत. आता इथं आलोय म्हटल्यावरती पलीकडे जाण्याचा मोह मला आवरत नाहीये. येल्ले आलोय. घासत घुसत धडपडत मी आलोय या गुफेमध्ये. हे बघा, ती तिथं जी खिडकी दिसते त्या तेवढ्याच्या खिडकीमधून आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि ही पण गुफा खरंच बरीच मोठी आहे, पण या गुहेला भिंतीने पॅक केलेलं आहे. याला पॅक करण्याचं कारण तर माहिती नाही आहे, पण या गुफेमध्ये काम चालू आहे 100%. कारण इथं कुदळ वगैरे पडलेली आहे आणि काही शस्त्र वगैरे पण आहेत. तेच म्हणजे गड संवर्धनासाठी ज्या गोष्टी लागतात त्या इथे आहेत, त्यामुळं ही गुफा बंद केली असावी कदाचित. आणि इथे सहज एका माणसाला उभं राहता येईल एवढी जागा आहे. सिद्धेश दादा आणि ते सगळे बाहेर थांबलेत. मैं आया हूँ इस गुफा के अंदर. या एवढ्याशा जागेतून या गुहेत तर मी आलो होतो. आता याच्यातून बाहेर जायचंय. तो चलो. नाही रे बाबा, हा आलो चल. ऐसी ये कसरत करना पड़ रहा है मुझे, पर ठीक है. वर्थ इट है, वर्थ इट. इथं थोडा राजगडवाला फील येतोय आता. कारण राजगडाचा बालेकिल्ला चढताना पण अशाच खडकातून कोरलेल्या पायऱ्यांमधून वर जावं लागतं. चलो. वरतून येणारं पाणी आणि अशी ही निमुळती वाट. हातकट. बालेकिल्ल्यावरती आलोय आम्ही आणि इथं अनएक्सप्लोर्ड अशी वाट आम्हाला एक दिसली आहे. त्या वाटेनं आम्ही चाललोय, पण खरंच वाट आहे का असं वाटत नाही मला. इकडं बालेकिल्ला चढवून आल्यावरती समोरच आपल्याला इथं पुरातन वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. जे की आता या गवतामुळं पूर्ण याच्या खाली दबलेले आहेत. पण इथे समोरच त्या वाड्याचे अवशेष, त्याची तटबंदी वगैरे दिसते समोर. या बाजूनेही पुढे जाण्यासाठी वाट आहे, पण ही वाट कुठपर्यंत जाईल हे बघा. इथं सांगाडे वगैरे दिसतात. असे अवशेष जे काय रचवलेले आहेत त्या काळात भिंती वगैरे बांधण्यासाठी जसं विटांना रचवतात तसे दगडंसुद्धा इथं रचवलेले आहेत. ते इथं निदर्शनास येतात. बालेकिल्ल्यावरती आता आपलं फिरून झालं आहे. मागच्या बाजूला खोदीव तलाव वगैरे होता, तिथं केदारेश्वर मंदिर वगैरे होतं. गडावरती असलेल्या ह्या अवशेषांजवळ जे अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत, बाकीच्यांची तर अवस्था दुरवस्था झालेली आहे. या अवशेषावरती आता थोडा वेळ ती बसायचं, विश्राम घ्यायचा आणि नंतर इथून पुढच्या दिशेला
निघायचं. तर चला, एक्सप्लोर करून झालं आहे, रेस्ट पण करून झालं आहे. आता बारी आहे गड उतार होण्याची. आणि गडाला पूर्ण धुक्यांनी वेढलं आहे. पुन्हा खालचं काहीच दिसत नाही इकडे. पूर्ण ढगांची चादर आलेली आहे आणि ह्या पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर पाऊस वाढण्याआधी गड उतार करायला सुरुवात करू, कारण ज्या कातळातून आपण वरती आलो आहे आता त्याच्यावरून पाण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे उतरायला आणखी अडचणी येतील. पावसाचा असा थरार झालाय, खालचं काहीच दृश्य दिसत नाहीये. पण हा आणखी वाढण्याच्या आधी आपल्याला गड उतारवायचा आहे. हा जो मुख्य सुळका आहे, या मुख्य सुळक्यापासून आपण डाव्या बाजूला गेलो होतो. ती वाट आपल्याला घेऊन जात होती बाले किल्ल्यावरती. बाले किल्ला फिरून आपण खाली आलो आणि त्याच सुळक्याच्या उजव्या बाजूने आता पुढच्या दिशेला आलो आहे. तर माझ्या उजव्या बाजूला ही तटबंदी आहे आणि डाव्या बाजूला जे हा तो सुळक्याचा खालचा भाग आहे. आणि ह्याच सुळक्याच्या जवळ इथं सर्वात पहिली पाण्याची टाकी आहे. इथून या टाक्यांचा हा क्रम सुरू होतो आहे, जो की पूर्ण गडाला वेढा मारत मारत जवळजवळ 10 ते 15 पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसून आलेत आतापर्यंत. ह्याच लाईनमध्ये 1, 2, 3 अशी क्रमवारी करत समोर शिवपिंड टाकं जे आहे ते 3 नंबरला येतं. आणि ह्याच पहिल्या पाण्याच्या टाक्याच्या एक्झॅक्ट अपोजिटलाच इथं एक चोर दरवाजा आहे. त्या दरवाजा संबंधित माहिती या फलकावरती इथे लावलेली आहे. हा दरवाजा याला पूर्ण मोकळं केलेलं आहे. या दरवाज्यातली ही जी वाट आहे ही खालच्या या तडबंदीने खाली चालली आहे. जसं की मी सांगितलं ही चोर वाट आहे, त्यामुळं ही वाट तुम्हाला काही सरळ दिसणार नाही. इथून डायरेक्ट या कपारीतून कोरून ही वाट खाली चालली आहे. ही जी वाट आहे या वाटेने बाहेर निघल्यास इथं आपल्याला तटबंदीचा उर्वरित भाग दिसून येतो. आता इथून खाली पूर्ण घसरणीची वाट आहे, त्यामुळे मी इथून पुढे जात नाही आहे. पण आपण बघू शकता हा असला काही इथून व्ह्यू दिसतो. समोरचं पठार पण दिसतं आहे आपल्याला आणि हा तटबंदीचा भाग. तर चला इथून आपण हा दरवाजा आपण बघितलाय. आता इथे आपण वरच्या बाजूला जाऊयात. त्या चोर दरवाजापासून आता आपण पुढे आलोय आणि इथं ह्या पूर्ण कोरीव खोल्या आपल्याला बघायला मिळत आहे. खोल्यांची साईज बरीच मोठी आहे. इथं जवळजवळ 7 ते 8 खोल्या आहेत कोरलेल्या. गड तिथून बघून जे वापस जाणार आहेत त्यांना ह्या गोष्टीचा खंत वाटायला पाहिजे. ए भाई, अरे ही रूम किती मोठी आहे. ही खोली आहे खरं, एवढी खोल आहे. खाली जवळजवळ 12 ते 13 फूट खोल आहे. पण
या खोलीत उतरायसाठी पायऱ्या नाही आहेत, म्हणून मला जरा ॲक्च्युली तर पायऱ्या होत्या, हे नंतर रचून ह्या पायऱ्यांना बंद केलेलं आहे, कारण या खोलीमध्ये कोणी उतरू नये आणि घाण करू नये. देखरेख वगैरे चांगली केलेली आहे या खोल्यांची. आम्ही असं ग्राह्य धरलं होतं की गड तिथंच संपला आहे, पण या गडाला उजव्या बाजूने ज्यावेळी आम्ही वळसा घातला त्यावेळी आम्हाला ह्या इकडच्या गडाची माहिती मिळाली आणि इकडचा व्ह्यू खतरनाक आहे, खतरनाक. तब्बल 12 ते 15 पाण्याचे टाके, 10 ते 12 खोल्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. आणि इथं उत्तर बुरुज आहे गडाचा. उत्तर बुरुजानंतर इथं दिंडी दरवाजा आहे, ज्या दरवाजातून त्यावेळी पालख्या वगैरे गडावरती यायच्या, तो दिंडी दरवाजा आहे इथे. आणि इकडं गडाचे बरेच अवशेष आहेत. लिटरली गड आमचा अर्ध्यात सुटला असता हा, जर आम्ही इथपर्यंत आलो नसतो तर, आणि ह्या गोष्टीचा खंत राहिला असता. पण काय सद्बुद्धी की आम्ही ह्या दिशेला आलो आणि एवढ्या पुढं आलो की अखेर आमचा हा भाग पण कवर झाला आहे. आता आपण तिकडे जाऊयात. मी ह्या दिशेला पुढं पळत चाललोय. आशिकेश आणि सिद्धेश आता मागून फक्त ओरडत आहे की भाई आता तरी थांब, किती फिरशील अजून. इथं माझ्या मागं मोती हौद आहे, 8 नंबरचा पाण्याचा टाकं आहे आणि यातलं पाणी एकदम निळशार आहे. तळ दिसतोय एवढं स्वच्छ हे पाणी आहे. आणि इथं ही तटबंदी जो की गडाचा महादरवाजा आहे, या दिशेला महादरवाजा आहे. आपण खाली जाऊ. गडाच्या ह्या बाजूला येऊन माझं डोकं पूर्ण चक्रावून गेलं आहे, कारण काहीच कळत नाही आहे. आम्ही त्या वाटेने वरती आलो आहे, खरं तर त्या वाटेने आम्ही वर आलो आहे, पण ह्या गडाला जेव्हा वळसा घालून आम्ही पुढं आलो ते पाण्याची टाकी बघत इकडचं जगच वेगळं आहे. ह्या गडाचा महादरवाजा हा याच्या उत्तरेला आहे आणि ह्या उत्तरेला एक महादरवाजा, 2 दिंडी दरवाजे आहेत. त्याच दिंडी दरवाजातून ह्या पायऱ्या अशा खालच्या दिशेला जात आहेत, ज्या की नजरेस येत नाहीत. म्हणजेच ह्या परिचित वाट नाही आहे ही. ॲक्च्युली जे की गडावर भेट देण्यासाठी लोक येतात त्यांना ही वाट परिचित नाही आहे, त्यामुळं आपण तिकडनं ट्रेक केला आहे. आणि ही वाट सहसा कोणी सांगत पण नाही. पण ह्या भागात एवढे अवशेष वगैरे आहेत आणि हे बघून आता कुठं मन प्रसन्न झालं आहे. गडाच्या या भागामध्ये आपण जो दुसरा दिंडी दरवाजा बघितला, त्या दिंडी दरवाजाने खाली आल्यास आपण या खालच्या बाजूला येऊन पोहोचतो. आणि जो तिथून चोर दरवाजा मी दाखवला, जिथून आपण खाली येत होतो, त्या चोर दरवाजाची वाटसुद्धा ह्याच मुख्य वाटेला येऊन भेटते. म्हणजेच जर वेढा वगैरे पडला किंवा काही संकट समय आला तर त्यावेळी कदाचित ते द्वार वापरत असावेत, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आता इतिहासामध्ये त्याचा वापर कसा केला जायचा ह्या गोष्टीबद्दल तर मी नाही सांगू शकत. या दरवाजाच्या वरती एक शिल्प कोरलेलं आहे. हे कोणत्या राजवटीचं आहे या संदर्भात मला एवढी माहिती नाही आहे, पण त्रिशूलसारखं हे चिन्ह आहे. अशा प्रकारचं जर नजरेस येत असेल तर. आणि जसं मी सांगितलं, ह्या तटबंदी सगळ्या एकाच ठिकाणी येऊन भेटत आहे. पण ही जी महाद्वाराची वाट आहे ही अपरिचित आहे बाकीच्यांपासून. का अपरिचित आहे? कदाचित ही वाट तेवढी डिफिकल्ट असेल किंवा वेळेनुसार खचली असेल, असंही असू शकतं. पण असं आपण जेवढं होतं तेवढं तर एक्सप्लोर केलं आहे. इथे काही राजवाड्याचे अवशेष आहेत. आता आपली फक्त एक वास्तू बघायची राहिली आहे, ती म्हणजे कातळ कोरीव खोली. गणेश शिल्प नावाची ही कातळ कोरीव खोली आहे. या खोलीमध्ये जाण्यासाठी इथं पायऱ्या वगैरे आहेत. नशीब इथं जास्त आटापिटा नाही करावा लागला. या खोलीत उतरू आपण. बरीच मोठी खोली ही. या खोलीमध्ये इथं चुली वगैरे पण कोरलेल्या आहेत, दगडामध्येच कोरलेल्या आहेत चुली वगैरे. इथे काही मशाली वगैरे ठेवलेल्या आहेत. गड संवर्धनाचं जे काही सामान आहे ते सामानसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि मशाली अडकवण्यासाठी या खोलीमध्ये असलेल्या या भिंतींना खाचीसुद्धा केलेले आहेत. अशी ही खोली आहे. आणि हिची उंची म्हणजे हे कोरलेलं जे बांधकाम आहे हे जवळजवळ 25 ते 30 फूट आहे. दुरून जर बघितलं तर गडाचा हा भाग असं वाटतं की इकडं काही नसावंच, पण असंच विश्रामगडला पण झालेलं. तिथं माझे बाकीचे सवंगडी गड उतार करायला लागले होते आणि माझी अशीच नजर एका वाटेवरती गेली आणि तिकडं गेल्यावरती मुख्य बुरुज आणि गडाच्या मेन सुळक्यावरती जाण्यासाठी पण वाट होती. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर माहिती असेल.
मी एकटाच मागं राहिलो आहे, त्यामुळं भागो नसीब क्या रहता है. आम्ही इथून पुढं क्रॉस झालो आणि वरतून एक दरड कोसळली मगाशी. या इथूनच कुठून तरी ती दरड कोसळली होती, त्यामुळं वेळ वाया न घालवता या ठिकाणावरून निघूयात आपण. अशा सुळक्याला वेढा घालताना ह्याच गोष्टींचं जास्त धोका राहतो, कारण एवढ्या उंचावरून छोटा दगड जरी डोक्यात पडला तरी खोपडी फोड आले का. फायनली या सुळक्याला वेढा मारून आलोय आपण आपल्या बुरुजावर. गडाची उत्तर बाजू खरंच बघण्यासारखी आहे, त्याच बाजूला जास्त अवशेष आहेत, महाद्वार वगैरे तिकड नाही. या सुळक्याच्या डाव्या बाजूला गेलो तर बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे, उजव्या बाजूला गेलो तर महादरवाजा आहे आणि तिकडून सुद्धा बुरुजावरती मुख्य बालेकिल्ल्यावरती जाण्याची वाट आहे. फायनली गड उतार झालो आहे आपण आणि जवळजवळ 1.5 तास लागला आहे आपल्याला गड उतार होण्यासाठी. गती वाढली असती पण पावसामुळं आपण बरंच स्लो आलो. आणि इथं वरतून येणारा पाण्याचा एक छोटासा झरा आहे, त्याच्यामध्ये आता पाय धुयात. आशिकेश आणि आकाशचे पाय धुवून झालेत, पाय असे झालेत बिजू घातलेले शेंगदाण्यासारखे. गेल्या 7 तासापासून असे ओले गट्ट झालेले पाय. अखेर आपण आपल्या गाड्यांजवळ येऊन पोचलो आहे आणि पाण्यात पाय धुतल्यामुळं आता थोडं बरं वाटतं आहे. आजचा ट्रेक असा झाला आहे पूर्ण उपाशी पोटी, त्यामुळं आता एनर्जी पण राहिलेली नाही आहे बोलायलासुद्धा. आता पहिले जाऊन पोटपूजा करायची, नंतर इथे बाजूलाच बल्लाळेश्वर गणेश मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं आणि निघायचं आपल्या घराच्या दिशेला. तर सरसगडच्या या व्लॉगमध्ये एवढंच. लवकरच भेटूयात नवीन गडावरती नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.